नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड. म्हणजे की इक्वेशन जर समजा गिवन दिलं असेल आणि आपल्याला मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथडला प्रॉब्लेम जर सोडवायचं असेल तर ते कसं सोडवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि 101% हे प्रॉब्लेम 6 मार्कासाठी अशाच प्रकारचा प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येते. 101% गॅरंटी आहे की सेम, फक्त व्हॅल्यू चेंज होऊ शकतात, नाहीतर मग हे प्रॉब्लेम पेपरमध्ये येऊ शकते. तर चला सुरू करूया. हे प्रॉब्लेम कसं सोडवतात तर युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्स मेथड सॉल्व द इक्वेशन x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 3, त्यानंतर x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 4 अँड x प्लस 4y प्लस 9z इज इक्वल टू 6. तर हे एकाने तिन्हीच्या तिन्ही इक्वेशन इथं लिहून घ्यायचे. x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 3, नंतर आहे x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 4, त्यानंतर आहे x प्लस 4y प्लस 9z इज इक्वल टू 6. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक अजून गोष्ट सांगतो की हे प्रॉब्लेम 100 स्टुडंट पैकी कमीत कमी फक्त 3 स्टुडंट, जास्तीत जास्त 3 स्टुडंटच फक्त हे राईट करतात आणि बाकीचे सर्व विद्यार्थ्यांचा हे प्रॉब्लेम चुकून जाते. पण हे प्रॉब्लेम ट्राय करणारे स्टुडंट आहे की सर्वचे सर्व विद्यार्थी हे प्रॉब्लेम ट्राय करतात सॉल्व्ह करण्यासाठी, पण हे प्रॉब्लेम त्यांचं चुकून जाते. 100 मधले फक्त 3च विद्यार्थी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना 100 आउट ऑफ 100 मार्क्स भेटतात त्यांना सेकंड हे प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करता येते. बाकीच्यांना खूप कमी चान्सेस राहतील की तुम्ही याचा आन्सर एक्युरेट काढू शकता. त्यानंतर आपल्यापाशी एक टेक्निक आहे, म्हणजे कशी की हे प्रॉब्लेम कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह होतो. हे प्रॉब्लेम कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह होते. तर जर माझ्या टेक्निकनं जर समजा सॉल्व्ह करसाल कॅल्क्युलेटरनुसार तर याची पॉसिबिलिटी होती 100 पैकी कमीत कमी 50 विद्यार्थ्यांना तरी हे प्रॉब्लेम त्यांचं बरोबर सॉल्व्ह होऊन जाते. 50% चान्सेस राहतील की तुमचं प्रॉब्लेम काय होऊन जाणार आहे, बरोबर होणार आहे. पण मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन नाही करणार आहोत कॅल्क्युलेटरवर कसं करायचं. या व्हिडिओमध्ये मी डायरेक्टली तुम्हाला जसं सॉल्व्ह करता तसंच सांगणार आहोत. पण एक मी व्हिडिओ कॅल्क्युलेटरवाला तयार करून देईन तुम्हाला. तर बघा आता आपण प्रॉब्लेम बघूया. x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 3, x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 4 आणि x प्लस 4y प्लस 9z इज इक्वल टू 6. तर स्टेप नंबर फर्स्ट आहे आपली. याच्यामध्ये टोटल 7 स्टेप आहेत. स्टेप नंबर फर्स्ट आपल्याला एक एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या. फक्त कायच्या व्हॅल्यू काढायच्या, असं इक्वेशन दिसलं तुम्हाला आणि मॅट्रिक्स नावाचा शब्द दिसला तर तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या. काही विद्यार्थी काय होतं, कन्फ्युजन होतं त्याच्यात. मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड, मग काही पोरं काय करतात, इन्व्हर्स पर्यंत सॉल्व्ह करतात. नाही, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या. पण कशानं, मॅट्रिक्स मेथडनं सॉल्व्ह करायचे आपल्याला हे एक्स वाय झेड. तर स्टेप नंबर फर्स्ट आहे आपली ax इज इक्वल टू बी. हे स्टेप नंबर फर्स्ट आहे. सर्वात पहिले आपल्याला a ची व्हॅल्यू काढावं लागेल, नंतर 1 ची, नंतर b ची. तर बघा आता ax इज इक्वल टू बी. ए म्हणजे काय होते जाणून घ्या. ए म्हणजे काय? ए म्हणजे होते द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ x, द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ y and the elements of coefficient of z, coefficient of x, coefficient of y and coefficient of z. म्हणजे हा ए होतो. पहिले सिक्वेन्स एक वेळा चेक करायचं पद्धतशीर आहे की नाही. एक्स वाय झेड, एक्स वाय झेड, एक्स वाय झेड. जर एखादा जर समजा एक्स किंवा वाय किंवा झेड राईट हँड साईडला जर असेल तर त्याला त्या सिक्वेन्स मध्ये आणणं गरजेचं आहे. एखादा कॉन्स्टंट जर समजा लेफ्ट हँड साईडला असेल तर त्याला राईट हँड साईडला नेणं गरजेचं आहे. एखादा जर समजा वाय मिसिंग असला तर तिथं 0 वाय करणं गरजेचं आहे. जर एखादा इक्वेशन मध्ये एक्स मिसिंग असला तर तिथं 0 एक्स करणं गरजेचं आहे. झेड मिसिंग असला तर 0 झेड करणं गरजेचं आहे. आपण अजून बरेचसे प्रॉब्लेम घेणार आहोत. तर हे प्रॉब्लेम नंबर फर्स्टच आहे, तर तुम्हाला घाबरायचे काही कारण नाहीये. अशाच प्रकारचा प्रॉब्लेम पेपरमध्ये विचारल्या जाते. आता ए म्हणजे काय होते, द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ एक्स, कोएफिशिएंट ऑफ वाय अँड कोएफिशिएंट ऑफ झेड. आता काही विद्यार्थ्यांना माहित नाही की कोएफिशिएंट ऑफ एक्स कशाला म्हणतात, कोएफिशिएंट ऑफ वाय कशाला म्हणतात, कोएफिशिएंट ऑफ झेड कशाला म्हणतात. कोएफिशिएंट ऑफ एक्स म्हणजे होते एक्सच्या समोरचा, कोएफिशिएंट ऑफ वाय म्हणजे होते वायच्या समोरचा आणि कोएफिशिएंट ऑफ झेड म्हणजे होतो झेडच्या समोरचा. मग आता बघा, कोएफिशिएंट ऑफ एक्स 1च्या समोर. तुम्ही असं सर 1च्या समोर तर काहीच नाहीये, 1च्या समोर तर काहीच नाहीये आणि 1च्या समोर काही नसते म्हणजे 1 असतेच, एवढं लक्षात ठेवता. इथं काही नाही म्हणजे काय आहे, 1 आहे, तो 1x असतो. काय असतो, 1x. 1 into x म्हणजे x होते. जर समजा कशाच्या समोर काहीच नसलं तर 1 असतो.
मग तुम्ही म्हणता सर जर याच्यात जर झिरो आला तर विद्यार्थी मित्रांनो इथं झिरो मेन्शन केलेला असतो. झिरो काय केलेला असतो? मेन्शन केलेला असतो, फक्त 1 मेन्शन नसतो. लक्षात ठेवा. कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे एकच्या समोर 1 1 1. कोएफिशियंट ऑफ वाय म्हणजे वायच्या समोर काहीच नाहीये, म्हणजे 1 2 4. इथं घेतला 1 2 4. आणि कोएफिशियंट ऑफ झेड म्हणजे झेडच्या समोर म्हणजे 1 3 9. 1 3 9. हा झाला ए. काढणं अत्यंत सोपी आहे, काहीच नाही याच्यात. एक्स वाय झेड चे कोएफिशियंट काढायचे. एकच्या समोरचा काही नसतं म्हणजे 1 1 1. कोएफिशियंट ऑफ वाय म्हणजे वायच्या समोरचा 1 2 4. कोएफिशियंट ऑफ झेड म्हणजे झेडच्या समोरचा 1 3 9. तसाच एक्स म्हणजे काय होतो? व्हेरिएबल्स. आता याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स आहेत? 3 व्हेरिएबल आहेत याच्यात. इंग्लिश वर्ड्स म्हणजे एक्स वाय झेड, याला व्हेरिएबल म्हणतात. याला काय म्हणतात? व्हेरिएबल. एक्स वाय झेड 3 व्हेरिएबल आहेत त्याच्यात, एक्स वाय झेड. त्यानंतर बी म्हणजे काय होते? बी म्हणजे होते कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे की इज इक्वल टूच्या राईट हँड साईडचे नंबर. इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला काय आहे? 3 4 6. 3 4 6. हे झाली तुमची पहिली स्टेप. अत्यंत सोपी स्टेप आहे, काहीच नाहीये, थोडंसं दिमाग लावावं लागते. एक सिक्वेन्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, इझिली सॉल्व्ह करू शकता. ax इज इक्वल टू बी. ए इज इक्वल टू द एलिमेंट्स ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स, कोएफिशियंट ऑफ वाय, कोएफिशियंट ऑफ झेड. कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे एकच्या समोरचा म्हणजे 1 1 1. कोएफिशियंट ऑफ वाय म्हणजे वायच्या समोरचा 1 2 4. आणि कोएफिशियंट ऑफ झेड म्हणजे झेडच्या समोरचा 1 3 9. आणि इज इक्वल टू एक्स वाय झेड आणि बी आहे 3 4 6. हे झाले आपली स्टेप नंबर फर्स्ट कम्प्लीट. नंतर आता जाऊया आपण स्टेप नंबर 2 वर. स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 5 आणि स्टेप नंबर 6. हा टॉपिक ज्या विद्यार्थ्यांना ऍडजॉइंट चांगल्या प्रकारे समजलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांना इन्व्हर्स चांगल्या प्रकारे समजलेला आहे, त्यांचे हे स्टेप चुकत नाहीत. कारण याच्यामध्ये ते स्टेप सॉल्व्ह करायला लागतात आपल्याला. ऍडजॉइंट आणि इन्व्हर्स आपल्याला काढायचं आहे. स्टेप नंबर 2 मध्ये आता आपल्याला डिटर्मिनंट काढावं लागते. काय काढावं लागते? डिटर्मिनंट. हा जो ए नावाचा मॅट्रिक्स आहे याचा काढावा लागतो डिटर्मिनंट. तर काढूया आपण डिटर्मिनंट ऑफ ए. तर डिटर्मिनंट काढताना हा जो एक रेक्टेंग्युलर फॉर्मॅटमध्ये आहे तर तो एक व्हर्टिकल बार मध्ये येऊन जाईल. तर इथे येणार आहे 1 1 1 1 2 3 1 4 9. हा ए दिलेला आहे, याचा डिटर्मिनंट 1 1 1 1 2 3 1 4 9. त्यानंतर डिटर्मिनंट विद्यार्थी चुकण्याचे चान्सेस आहे 50%. 50% विद्यार्थ्यांचा बरोबर येतो, 50% विद्यार्थ्यांचं याचा आन्सर चुकून जाते. का चुकून जाते? ऍडिशन सबट्रॅक्शन मुळे. सर्वात कॉमन पॉईंट आहे आपला बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये, मॅथ्स मध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करता आला पाहिजे. तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड पासून मॅथमॅटिक्स शिकत आहे तर फर्स्ट स्टँडर्ड पासूनच तुम्हाला तोच बेस आहे. बघा, बेस पक्का असला तर प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह होते. आता बेस कोणता आपला? स्टँडर्ड 1 2 3 4 चा ऍडिशन सबट्रॅक्शन. आणि त्याच्यामुळे सेकंड हे डिटर्मिनंटचा प्रॉब्लेम चुकते. पण त्यांनी पण काही घाबरू नका, कारण आपल्यापाशी अजून एक ट्रिक्स आहे, आपल्यापाशी एक शस्त्रच आहे, ते म्हणजे कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर एक्झाम मध्ये अलाउडेड असल्यामुळे हा टोटली डिटर्मिनंट कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह करता येतो. फक्त तुम्हाला स्टेप लिहिणं आहे आणि डायरेक्टली आन्सर कॅल्क्युलेटर मधून जर तरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स भेटतात. हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. तर बघा, आता सध्या आपण जसं सॉल्व्ह करतात तसं सॉल्व्ह करूया. प्लस मायनस प्लसचा फॉर्म्युला आहे, थर्ड ऑर्डरचा फॉर्म्युला. कशाचा आहे? प्लस मायनस प्लस, प्लस मायनस प्लस. तर इथं लिहावं लागेल सर्वात आधी प्लस. काय लिहावं लागेल? प्लस. आता हे जे असते हा आहे फर्स्ट रो, हा फर्स्ट नंबर आहे, हा सेकंड नंबर आहे आणि हा थर्ड नंबर आहे. फर्स्ट नंबरचा साईन काय घेतला आपण? प्लस. तर फर्स्ट नंबर घ्यायचा. कोणता नंबर घ्यायचा? फर्स्ट. लक्षात ठेवायचं, प्लस मायनस प्लस. फर्स्ट नंबरचा साईन प्लस घेतलं तर घेतला फर्स्ट नंबर आणि सिंपल फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. फर्स्ट नंबर घेतला तर फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. मग कुठले एलिमेंट्स राहिले आपले? 2 3 4 9. 2 3 4 9. सिंपल याचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा. काय करायचा? क्रॉस मल्टिप्लाय. 2 × 9 किती होते? 18. 2 × 9 18. मधात साईन मायनस आणि याचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा. 3 × 4 किती होते? 12. 4 3 12. फर्स्ट नंबरवर प्लस, फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स 1, फर्स्ट नंबरचा कॉलम सोडला. मग राहिले आपले 4 एलिमेंट्स राहतात 2 3 4 9. सिंपल क्रॉस मल्टिप्लाय. 2 × 9 18, मधात साईन मायनस आणि 3 × 4 12. सेकंड नंबरवर साईन कोणता आहे? सेकंड नंबरवर साईन आहे मायनस. सेकंड नंबरचा एलिमेंट्स किती आहे आता? 1 आहे. सेकंड नंबरचा एलिमेंट्स 1 घेऊया.
तर सिंपल आता कॉलम कुठला सोडायचा, सेकंड नंबरचा कॉलम सोडावा लागेल. सेकंड नंबरचा एलिमेंट्स लिहिला तर कॉलम सोडावा लागेल सेकंड नंबरचा. म्हणजे बघा कसं करावं लागेल. हा फर्स्ट रो तो आपण ऑलरेडी सोडलेलाच आहे. हा फर्स्ट रो आपण ऑलरेडी सोडलेला आहे, याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आता कुठला घेतला आपण, सेकंड नंबरवर मायनस. सेकंड नंबरचा एलिमेंट किती आहे, 1. तर कोणता कॉलम सोडसा, सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. आता सेकंड नंबरचा कॉलम सोडला तर 4 एलिमेंट्स राहतात. एक राहिला 1, एक राहिला 3, एक राहिला 1 आणि एक राहिला 9. याचा करायला लागते आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय. कंटिन्यू 4 ते 5 लेक्चर मध्ये आपण हे शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे हे आपण डायरेक्ट करत आहे. आता असंच सॉल्व्ह करायचं. 1 into 9 असा क्रॉस मल्टिप्लाय करतात. 1 into 9 9, मदत साईन मायनस, हे फॉर्म्युल्याचं मायनस साईन आहे. त्यानंतर 3 into 1 3, 3 into 1 3. काय केलं आपण, 1 into 9 9, मदत साईन मायनस, 3 into 1 3. त्यानंतर थर्ड नंबरवर काय आहे सांगा, प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट किती आहे, 1. सिंपल आहे. आता कुठला कॉलम सोडसा, थर्ड नंबरचा कॉलम सोडसा. आता आपण थर्ड नंबरचा कॉलम सोडू. हा थर्ड नंबरचा कॉलम सोडून दिला. मग काय राहिलं, 1 2 1 4. हे अशी 4 एलिमेंट्स राहिले. सेम मल्टिप्लाय, 1 into 4 क्रॉस मल्टिप्लाय, 1 into 4 4, मदत साईन मायनस, आणि 2 into 1 2 into 1 किती होते, 2. बस आता एवढं कॅल्क्युलेशन झालं. आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचं आहे आणि डिटर्मिनंट काढायचं आहे. अत्यंत सोपी होतं. एक वेळा पुन्हा बघा, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल, प्लस मायनस प्लस हा फॉर्म्युला आहे आपला. फर्स्टला काय घेतला आपण, प्लस. फर्स्ट नंबरचा एलिमेंट किती आहे, 1. कुठला कॉलम सोडला, फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून दिला. मग ते किती काय राहिलं तर 2 3 4 9, 2 3 4 9. सिंपल कॅल्क्युलेशन केलं. 2 into 9 18, मदत साईन मायनस, आणि 3 into 4 12. सेकंड नंबरवर काय आहे, मायनस. सेकंड नंबरचा एलिमेंट किती आहे, 1. सेकंड नंबरचा कॉलम सोडून दिला. 1 3 1 9, 1 into 9 9, मदत साईन मायनस, आणि 3 into 1 3. थर्ड नंबरवर काय आहे, प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट किती आहे, 1. कुठला कॉलम सोडला, थर्ड नंबरचा कॉलम सोडला. किती कोणते एलिमेंट्स बाकी आहेत, 1 2 1 4. 1 into 4 4, मदत साईन मायनस, आणि 2 into 1 2. त्यानंतर बघा आता सिंपल कॅल्क्युलेशन करूया. 18 मधून जर समजा 12 मायनस केले तर 6 राहतात. हा -1. 9 मधून जर 3 मायनस केले तर 6 राहतात. त्यानंतर +1, आणि 4 मधून जर 2 मायनस केले तर 2 राहतात. 4 मधून जर 2 मायनस केले तर किती राहतात, 2 राहतात. अत्यंत सोपी आहे. मग 1 into 6 6, -1 into 6 -6, आणि त्यानंतर 1 into 2 2. हा +6 -6 कॅन्सल, आणि त्याच्यानंतर आला याचा आन्सर 2. डिटर्मिनंट आपला ए आलेला आहे. लक्षात ठेवा, हा जो डिटर्मिनंट आहे याचं उत्तर 0 पाहिजे नाही आपल्याला. जर समजा याचा आन्सर जर गलतीनं जर 0 आलं तर हे प्रॉब्लेम समोर सॉल्व्ह होत नाही. या लक्षात, डिटर्मिनंट इज नॉट इज इक्वल टू 0 पाहिजे. निगेटिव्ह मध्ये आन्सर चालते, पॉझिटिव्ह मध्ये आन्सर चालते, फक्त 0 चालत नाही. आणि 0 येते नाही आन्सर, कारण की जर 0 आलं तर 6 मार्काच्या प्रॉब्लेम एवढ्या शॉर्टकटमध्ये मार्क भेटतील. म्हणून इथं कधीच 0 येत नाही. जर तुमचा गलतीनं आला तर तुम्हाला 1 ते 2 वेळा चेक करायचं आणि 1 वेळा करेक्ट करून घ्यायचं. तर याचा डिटर्मिनंट आलेला आहे 2 इज नॉट इज इक्वल टू 0. ज्याचा डिटर्मिनंट 0 येत नाही त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. कोणता मॅट्रिक्स म्हणतात, नॉन सिंग्युलर. आता हा मॅट्रिक्स आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, कारण याचा डिटर्मिनंट 0 आला काय नाही, आणि आपल्याला नॉन सिंग्युलरच पाहिजे. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सच पाहिजे, दुसरा नाही पाहिजे. म्हणजे 2 मॅट्रिक्स आहेत, एक सिंग्युलर मॅट्रिसेस येते आणि एक नॉन सिंग्युलर. सिंग्युलर मॅट्रिसेस म्हणजे ज्याचा डिटर्मिनंट 0 येतो त्याला सिंग्युलर मॅट्रिसेस म्हणतात, आणि ज्याचा डिटर्मिनंट 0 येत नाही त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असे म्हणतात. आता आपली स्टेप नंबर 2 कंप्लीट झालेली आहे. आता आलो आपण सर्वात महत्वाच्या स्टेपवर, म्हणजे स्टेप नंबर 3. हे जे प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमचा हार्ड म्हणजे जे हृदय असते ते आहे प्रॉब्लेम स्टेप नंबर 3चं. सर्वच्या सर्व डिफेंड राहील तुमचं स्टेप नंबर 3 कॅल्क्युलेशन. स्टेप नंबर 3 हे सर्वात महत्वाची स्टेप आहे या प्रॉब्लेम मध्ये. ज्या विद्यार्थ्यांना स्टेप नंबर 3 येते त्यांना इझिली हे प्रॉब्लेम सोडवता येते. तर बघा आता स्टेप नंबर 3. तर याच्यामध्ये टोटल एलिमेंट्स किती आहेत, एलिमेंट्स म्हणजे होते नंबर. या नंबरला काय म्हणतात, एलिमेंट्स म्हणतात. तर टोटल 9 नंबर्स आहेत.
3 रो आणि 3 कॉलम्स आहेत त्याच्यात, तर 9 एलिमेंट्स आहेत. तर स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काढायला लागते मायनर अँड कोफॅक्टर. काय फाइंड करायला लागतात? एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. एलिमेंट ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. आता बघा मायनर अँड कोफॅक्टर कसे सोडवायचे तर जास्त कठीण नाही आहे, इझीच आहे. आता बघा तुम्हाला इथं लिहावं लागेल A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम, त्यानंतर A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. त्यानंतर फर्स्ट रो फोर्थ कॉलम नाही आहे आपल्याकडे, फक्त किती कॉलम्स आहेत? 3च कॉलम आहेत. बघा प्रॉब्लेम मध्ये हा 1, 2 आणि 3, 4 आहे का? नाही. मग हे इतकंच राहणार 11, 12, 13. नंतर 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, 22 सेकंड रो सेकंड कॉलम, 23 सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे 21, 22, 23. त्यानंतर 31 थर्ड रो फर्स्ट कॉलम, 32 थर्ड रो सेकंड कॉलम आणि 33 थर्ड रो थर्ड कॉलम. तुम्हाला असं लिहावं लागेल. जर थर्ड ऑर्डरचा प्रॉब्लेम आला तर लक्षात ठेवायचं तुम्हाला एक गोष्ट, 11, 12, 13, 21, 22, 23 आणि 31, 32, 33 म्हणजे 11, 12, 13, 21, 22, 23, 31, 32, 33. याला इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू असं लिहून द्यायचं. इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू आणि इथं पण इज इक्वल टू आहे. ओके. नंतर आता आपल्याला सर्वात आधी मायनर काढायला लागतात. याचे 2 पार्ट्स आहेत, एक मायनर अँड कोफॅक्टर. तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला आहे, तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मायनर आपोआप निघून जातात. प्लस पासून सुरुवात करायची आपली गाडी. प्लस नंतर येते मायनस, मग प्लस नंतर येते मायनस, मग येते प्लस नंतर येते मायनस, मग नंतर येते प्लस नंतर येते मायनस, नंतर येते प्लस. प्लस मायनस प्लस मायनस प्लस. हे फक्त लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असं जर लिहिलं नाही, मायनर काढले नाही, तर तुम्हाला 0 मार्क भेटून जातील. सर्वचे सर्व याचे आन्सर काय होऊन जातील? चुकून जातील. म्हणून लक्षात ठेवा प्लस मायनस. काय लक्षात ठेवा लागते? प्लस पासून सुरुवात. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आता आपल्याला काढायचे कोफॅक्टर. तर बघा कसे काढतात कोफॅक्टर. तर त्यासाठी असे ब्रॅकेट्स. आता एखादी स्टेप, आता पहिला प्रॉब्लेम असल्यामुळे हे असं लिहायचे, नाहीतर तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालेल. जसं आपण डिटर्मिनंट काढला होता. याच्यात 4 नंबर्स लिहायला लागतात प्रत्येकी. हे डिटर्मिनंट काढायचे प्रत्येकाचे. आता आपल्याला सांगतो मी, वेट करा, लक्ष द्या कसं आहे. तर हे असं डिझाईन काढून घ्यायचे. हे काढली डिझाईन. हा आता बघा, आता घेऊ आपण मॅट्रिसेस. जो होता की नाही ए लिहिला होता मी, तो घेतो पुन्हा. हा होता 1 1 1 1 2 3 आणि 1 4 9. हा आपला मॅट्रिसेस होता. याचा आता आपल्याला काय, हा मॅट्रिसेस आहे ए नावाचा. जे असे आडव्या लाईनी असतात त्याला रो म्हणतात. R1 हा आहे R2 आणि हा R3. आणि असे जे उभ्या लाईन्स असतात त्याला कॉलम म्हणतात. C1 C2 C3. आता सॉल्व्ह करणार आहोत आपण. 11 पहिला जो डिजिट असतो याला रो म्हणतात. पहिला डिजिट काय असतो? रो. आणि सेकंड डिजिट कॉलम. आता फर्स्ट डिजिट किती आहे? 1 म्हणजे फर्स्ट रो सोड सांगतो. आणि जो सेकंड डिजिट आहे तो पण 1च आहे म्हणजे फर्स्ट कॉलम सोडतात. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हे सोडलं. मग काय राहिले एलिमेंट्स? 2 3 4 9. तुम्ही एक तर डायरेक्ट करू शकता. 2 × 9 18 मध्ये सेन मायनस 3 × 4 12. हे डायरेक्ट पण केलं तर चालते. पण आता आपली पहिली स्टेप असल्यामुळे, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट असल्यामुळे 3/3 आपण असं लिहूया. 2 3 4 9 असंही केलं तर चालते. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्याला. रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत हे लिहायच्यात आपल्याला 2 3 4 9. नंतर याचा आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. नंतर बघा 12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो आणि आता सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला सेकंड कॉलम. आता सेकंड कॉलम कसा सोडवायचा बघा.
12चा मीन्स काय होते, पहिल्या डिजिट मध्ये रो आणि दुसऱ्या डिजिट मध्ये कॉलम, म्हणजे फर्स्ट रोज सुरू आहे, आता सेकंड कॉलम घेतलं. आता सेकंड कॉलम सोडून द्या आणि फर्स्ट रो सोडून द्या. एलिमेंट्स काय राहिले 1 3 1 9. इथं लिहिलं पण 1 3 1 9. नंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम. तर आता फर्स्ट रो तर सोडूनच दिलेला आहे आपण, आता कॉलम थर्ड सोडून देऊ. आता कॉलम काय सोडून द्यायचा, थर्ड. फर्स्ट रो सोडला, आता थर्ड कॉलम सोडून देऊ. मग काय राहिलं 1 2 1 4. 1 2 1 4 हा झाला फर्स्ट रो थर्ड कॉलम. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला सेकंड रो वर यायला लागेल. 21 ना, सेकंड रो फर्स्ट कॉलम. तर बघा कसं सोडवतं, सेम बिलकुल. हे दोन्ही कॅन्सल करूया. आता येऊया सेकंड रो वर. सेकंड रो आपला हा आहे 1 2 3. हा सोडून द्या आता डायरेक्टली. कॉलम आता डिजिट नंबर फर्स्ट काय आहे, हा फर्स्ट डिजिट आहे 2 आणि सेकंड डिजिट आहे 1. सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. मग रिमेनिंग किती राहिलं 1 1 4 9. 1 1 4 9. त्यानंतर 22 फर्स्ट रो आणि आता सेकंड कॉलम सोडून द्या. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं 1 1 1 9. 1 1 1 9. नंतर सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्या. सेकंड रो चालूच आहे आपला, आता थर्ड कॉलम सोडूया. हा थर्ड कॉलम सोडून दिला. मग काय राहिलं आपल्यापाशी 1 1 1 4. 1 1 1 4. हा झाला आपला 23 सेकंड रो थर्ड कॉलम. आता आपल्याला याचा 31 वर. 31 मध्ये काय करावं लागेल तुम्हाला, सिंपल आहे. आता थर्ड रो सोडावा लागेल. काय करावं लागेल, थर्ड रो सोडावं लागेल. तो सोडूया. थर्ड रो फर्स्ट डिजिट आहे रो म्हणजे 3 आणि सेकंड डिजिट आहे 1. थर्ड रो फर्स्ट कॉलम हा आपल्याला सोडून दिला. मग काय राहिलं 1 1 2 3. 1 1 2 3. त्यानंतर 32 थर्ड रो सेकंड कॉलम. मग आता आपल्याला थर्ड रो आणि त्यानंतर सेकंड कॉलम सोडून द्यायचा आहे. थर्ड रो सेकंड कॉलम हा सोडून देऊया. आता थर्ड रो तर दिलंच ऑलरेडी सोडून. आज सेकंड कॉलम जर आपण सोडून दिला तर काय राहिलं, रिमेनिंग एलिमेंट्स 1 1 1 3. 1 1 1 3. ते इथं लिहूया 1 1 1 3. आणि आता आपल्याला आखरीचा फाईन करायचा आहे थर्ड रो थर्ड कॉलम. थर्ड रो थर्ड कॉलम. आता थर्ड रो थर्ड कॉलम कसं सोडवतात बघा. हा थर्ड रो आहे, हा सोडून द्या आणि थर्ड कॉलम सोडून द्या. थर्ड रो थर्ड कॉलम. थर्ड रो थर्ड कॉलम हा सोडून दिला. मग काय राहिलं 1 1 1 2. इथं राहिलं 1 1 1 2. 1 1 1 2. बस आता आपलं कॅल्क्युलेशन आता आपल्याला इथं करायच्या, याचं काम खतम झालं. आता याला मी कट करून टाकतो. विद्यार्थी मित्रांनो आता मग आपल्याला करायचं कॅल्क्युलेशन. हे पूर्णच्या पूर्ण कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर होतं. म्हणून एक तुमचं जर इथं जर समजा तुम्ही गलतीनं नजर दुर्घटना झाली तरी एक तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही, कारण आपण सेफ्टी यूज करणार आहोत, ते म्हणजे कॅल्शी बाय युझिंग एक्झाम मध्ये. तर डायरेक्टली तुम्हाला याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. कारण कसं आहे की फास्ट मध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही किंवा काही झालं तर चुकू शकते, चुकतेच. 2 × 9 असा क्रॉस मल्टिप्लाय करावा लागते. आता 2 × 9 किती होते 18. 9 2 18. मला साइन मायनस आणि याचा क्रॉस मल्टिप्लाय 3 × 4 12. तर 18 मधून 12 जर समजा आपण मायनस केले तर किती येते 6. किती येते 6. अत्यंत सोपे. हा त्याच्यानंतर आता बघा सेकंड नंबरवर मायनस साइन आहे, तर हे मायनस साइनली विसरू नका. कधी कधी काही विद्यार्थी बरेचसे विसरतात म्हणून चुकून जाते. एक पण डिजिट हुकला की प्रॉब्लेम गेला, लक्षात ठेवता. मायनस तर मायनस, इथं पण क्रॉस मल्टिप्लाय 1 × 9 9 मायनस साइन मायनस आणि 3 × 1 3. सर्वात पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करा. हा मायनस साइन ऍज इट इज. 9 मधून 3 मायनस केले तर किती राहते 6. म्हणजे आन्सर किती आला -6. नंतर आता बघा 13 फर्स्ट रो थर्ड कॉलम आलाय, प्लस आहे तर ब्रॅकेट द्यायची काही गरज नाही. क्रॉस मल्टिप्लाय 1 × 4 4 मायनस आणि 2 × 1 2.
तर 4 मायनस 2 किती होते? 4 मायनस 2 होते 2. आता आलो आपण 21 वर. इथं मायनस साईन असल्यामुळे इथं मायनस साईन दिला. ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू 9 9 माझा साईन मायनस आणि 1 इंटू 4 4. मायनस साईन जसा तसा 9 मायनस 4 किती होते? 5. किती होते? 5. म्हणजे आन्सर आलं -5. आता 22 बघूया. प्लस असलं ब्रॅकेट द्यायची गरज नाही. 1 इंटू 9 9 माझा साईन मायनस आणि 1 इंटू 1 1. 9 मायनस 1 किती होते? 8. त्यानंतर बघा थर्ड 1 इंटू 4 क्रॉस मल्टिप्लाय, पण इथं मायनस साईन असल्यामुळे ब्रॅकेट द्यावा लागेल. 1 इंटू 4 4 माझा साईन मायनस आणि 1 इंटू 9 1 इंटू 4 4 माझा साईन मायनस 1 इंटू 1 1. 4 मायनस 1 3, पण मायनस साईन असल्यामुळे -3. आता घेऊया 31 थर्ड रो फर्स्ट कॉलम. याचा क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू 3 3 माझा साईन मायनस 1 इंटू 2 2. 3 मायनस 2 किती होते? 1. इथं मायनस साईन असल्यामुळे ब्रॅकेट घ्यावा लागेल. 1 इंटू 3 3 माझा साईन मायनस 1 इंटू 1 1. 3 मायनस 1 2. हा मायनस साईन होता म्हणजे -2 आला. त्यानंतर 1 इंटू 2 2 माझा साईन मायनस 1 इंटू 1 1. 2 मायनस 1 1. सर्वच्या सर्व एलिमेंट्स आपले सॉल्व्ह झाले. विद्यार्थी मित्रांनो, इथं जर समजा गलती झाली की प्रॉब्लेम मध्ये तुमचे मार्क गेले. म्हणून कॉन्सन्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. या प्रॉब्लेम मधून तुम्हाला काय शिकायला भेटते? तर या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं, फोकस कसा करायचा ते तुम्हाला याच्यातून शिकायला भेटणार आहे. आणि तुमच्या ब्रेनची काय होणार आहे? एक्सरसाइज होणार आहे. त्याच्यासाठीच हा टॉपिक बनलेला आहे. ब्रेन टॉनिक आहे मॅथमॅटिक्स म्हणजे. तुमच्या बुद्धीचा काय झाला पाहिजे? विकास झाला पाहिजे, कारण तुम्ही इंजिनियर बनणार म्हणून. आता आपली स्टेप नंबर 3 कम्प्लीट झालेली आहे. आता जाऊया स्टेप नंबर 4. आता विद्यार्थी मित्रांनो, स्टेप नंबर 4 तर अत्यंत इझी आहे. 4 5 6 हे 3 स्टेप खूप इझी आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काढायला लागते? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. काय काढायला लागते आपल्याला? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ ए. म्हणजे की आपल्याला या स्टेप मध्ये 11 12 13 असं लिहायला लागते. हे नंबर्स लिहायला लागतात फक्त. इथं लिहिसा तुम्ही A11 A12 A13, म्हणजे मराठीत म्हटलं तर 11 12 13. A21 A22 A23 म्हणजे 21 22 23. नंतर A31 A32 A33 म्हणजे 31 32 33. 11 12 13 21 22 23 आणि 31 32 33. आपल्याला काहीच नाही करायला लागत. तुम्ही डायरेक्ट हे एलिमेंट्स लिहिले असते तरी चाललं असतं. एलिमेंट्स काय आहेत? 11 12 13 चे ते इथं लिहून घेऊया पहिले. 11 12 13 चे एलिमेंट्स आहेत 6 -6 2. लिहिले आपण पहिल्या लाईन मध्ये 6 -6 2. त्यानंतर 21 22 23 21 22 23 चे एलिमेंट्स किती आहे? -5 8 -3 -5 8 -3 -5 8 -3. नंतर 31 32 33 31 32 33 आहे 1 -2 1 1 -2 1. फक्त आपल्याला ते पाहून काय करायचे? ते एलिमेंट्स लिहायचे, बाकी तर काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. मग स्टेप नंबर 4 तर अत्यंत इझी होती. तशी स्टेप नंबर 4 पण अत्यंत इझी आहे. 4 झाली. आता स्टेप नंबर 5 हे पण अत्यंत इझी आहे. काय काढायला लागते आपल्याला? ऍडजॉइंट काढायचा. काय काढायचा? ऍडजॉइंट. ADJ कायचा? एचा. ऍडजॉइंट ऑफ ए. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. तर आता बघा, आपल्याला ऍडजॉइंट काढताना हा जो कोफॅक्टर आहे, हे जे रो आहेत हे रो मध्ये आहेत, तर याचा कॉलम मध्ये करायचं झालं. अशा आडवा लाईन आहे. रो 6 -6 2 2 बा 6 -6 2. फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम. फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम. त्यानंतर सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम. म्हणजे -5 8 -3. फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम. सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम. -5 8 -3. त्यानंतर थर्ड रोचा कन्वर्ट थर्ड कॉलम. म्हणजे 1 -2 1. हा झाला तुमचा ऍडजॉइंट. हा काय झाला तुमचा ऍडजॉइंट. काय केलं? फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम. सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम. थर्ड रोचा कन्वर्ट थर्ड कॉलम. आता स्टेप नंबर 6 पण खूप जास्त सोपी आहे. काहीच नाही याच्यात स्टेप नंबर 6 मध्ये. त्याच्यात आपल्याला काय लागते? इनवर्स. काय काय लागते? इनवर्स. A⁻⁻ इनवर्स. याचा फक्त एक छोटासा नन्नासा प्याराचा फॉर्म्युला आहे. 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A.
1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए किती आलं होतं उत्तर आपलं? डिटर्मिनंट 2 आलता वाटते. स्टेप नंबर फर्स्ट मध्ये होता 2 आला होता. किती आला होता? 2. डिटर्मिनंट आला आपला 2 आणि आपला ऍडजॉइंट किती आलेला आहे? ऍडजॉइंट हा इथं आलेला आहे. तो ही मॅट्रिसेस इथं लिहून टाका. 6 -5 1 -6 8 -2 2 -3 1. हा लिहिला तर मी ऍक्च्युअल झालं. इनवर्स आपला सॉल्व्ह झालेला आहे. आता सॉल्व्ह करूया स्टेप नंबर 7. हे आखरी स्टेप आहे. स्टेप नंबर 7. तर याचा फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आता इथं काय करावं लागेल? आपल्याला व्हेरिएबल पुट करावं लागेल. एक्स म्हणजे होते एक्स वाय झेड. एक्स वाय झेड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक अजून नोट डाऊन करा की या 1/2 न मल्टिप्लाय करायचा नाही, आत एकाने डिवाइड नाही करायचा. जसा आहे राहते तसंच फायनल आन्सरला नंतर डिवाइड करूया. आता ए इनवर्स लिहून टाकू आपण जसा तसा 1/3. हा होता ए इनवर्स, सॉरी 1/2 आहे. 1/2 मॅट्रिसेस ऑफ 6 -5 1 -6 8 -2 2 -3 1. हा ए इनवर्स लिहिला. आणि बी म्हणजे होते कॉन्स्टंट. आपण पहिल्या स्टेप मध्ये घेतले होते. तर कॉन्स्टंट व्हेरिएबल काय आहे त्याचे चेक करूया. इकडे कॉन्स्टंट व्हेरिएबल, कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे 349. म्हणजे की लक्षात ठेवला इज इक्वल टू च्या राईट हँड साईडचे इक्वल पॉईंट असले पाहिजे, त्याला एक्स वाय झेड नसला पाहिजे. 346 आहे. 346 ओके. तर हे झाले आपले कॉन्स्टंट व्हेरिएबल 346. त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे सिंपल मल्टिप्लिकेशन. काय करायचं आहे? सिंपल मल्टिप्लिकेशन. हा 1/2 जसाच्या तसा. फर्स्ट मॅट्रिसेस मध्ये रो काउंट करतात. फर्स्ट मॅट्रिसेसच्या रो आहे 3 R1 R2 R3. सेकंड मॅट्रिसेस मध्ये कॉलम काउंट करतात. काय काउंट करतात? कॉलम C1 C2 C3. त्यानंतर आता इथं मल्टिप्लाय करूया. इथं पहिले लिहून घेऊ. फर्स्ट मॅट्रिसेस मध्ये किती रो आहेत? 3 रो आहेत. R1 R2 R3. आणि सेकंड मॅट्रिसेस मध्ये किती कॉलम्स आहेत? 1 C1. आता आपण काउंट केला होता. नंतर आता बघा मल्टिप्लिकेशन कसं करतात मॅट्रिसेसचा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय कसा होते? पहिल्या सोबत 6 × 3 किती होते? 18. 6 × 3 18. त्यानंतर -5 × 4 -20. त्यानंतर 1 × 6 6. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम नाही आहे आपल्याकडे, एकच आहे. मग आता येऊया सेकंड रोवर. सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय -6 × 3 -18. 8 × 4 32. आणि -2 × 6 -12. म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता घेऊया थर्ड रो फर्स्ट कॉलम. 2 × 3 6 -3 × 4 -12 आणि 1 × 6 6. आता केलेलं आपण मल्टिप्लिकेशन. कॅल्क्युलेशन करूया आता. 1/2 इन ब्रॅकेट 18 मधून 20 मायनस केले -2 -2 + 6 म्हणजे येते 4. -18 -12 -18 आणि -12 किती होतात? -18 आणि -12 होते -30. आणि त्यानंतर 32 मधून 30 मायनस केले तर 2 येते. किती येते? 2. त्यानंतर +6 आणि 6 + 6 किती होते? 12. 12 मधून 12 गेले 0. हे झालं 0. आता आखरीला काय करायचं? या 1/2 न डिवाइड करून टाकायचं. शेवटी करायचंय 1/2 / 4 म्हणजे असं येणार. आता इथं बघा 4 / 2 नंतर 2 / 2 आणि 0 / 2. आता सांगा 4 / 2 किती होते? 4 / 2 येते 2. 2 / 2 किती येते? 1. आणि 0 / 2 म्हणजे किती येते? 0. इथं आहे इज इक्वल टू एक्स वाय झेड. एक्स वाय झेड. आणि आता विद्यार्थी मित्रांनो इथं लावा लागते आपल्याला इक्वॅलिटी. काय लावा लागते? इक्वॅलिटी. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वॅलिटीनुसार एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 1 आणि झेड इज इक्वल टू 0. प्रॉब्लेम इज सॉल्व.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण पॉलिटेक्निकचे फर्स्ट इयर पासून तर 6th सेमिस्टर पर्यंतचे सर्व इन्फॉर्मेशन तशीच तुमची बोर्डाची MSBTची इन्फॉर्मेशन आपल्या या चॅनलवर मिळेल. आणि तुमचे मित्र मैत्रिणी बहीण भाऊ पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ज्यांनी ऍडमिशन केली असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सेंड करा. या व्हिडिओचा त्यांना पण फायदा होऊन जाईल. धन्यवाद.